खरं तर उत्साह जेवढा हवा तेवढा तर आहेच, पण आता तो डबल झालाय. कारण सुपरस्टार्स, सिंगर्स, आवाज उद्याचा सांगणारे लोक आज आपल्यासोबत आहे. पण ते आजचा आवाज आहेत, त्याने ते सुपरस्टार पण आहेत, ते सिंगर्स पण आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते कोणतीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर एक गाणं होऊन जाऊ दे गाईस, कम ऑन. कारण गोविंदा आहे, सगळीकडे थर असले जातात, आपण सुरांचा थर लावूया. चला. मच गया शोर सारी गगरी रे, सारी गगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, हो आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. क्या बात आहे. आपण एकमेकांसाठी टाळ्या वाजवा. कमॉन गाईस. हेच टाळ्या करत बाहेर वाजतात, कारण दहीहंडीचा उत्साह हा शिगेला आहे. तुम्ही आता तोच उत्साह पाहत पाहत नवी मुंबईपर्यंत आलात, तर कसं काय वाटतं तुम्हाला आजचा उत्साह पाहता? खूप मस्त. म्हणजे ट्रॅफिक जाम आणि हे आणि इतके छान एनर्जी आहे सगळ्यांची. सगळे जे दहीहंडीचे ग्रुप्स आहेत खूप मस्त. आणि त्याच्यातून आम्ही आता एका ठिकाणी खूप छान बघितलं, ते काही काही संदेश देत आहेत. आणि म्हणजे शिवाजी महाराजांवर काही काही जुन्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या, तर ते सादर करतायत. तर दहीहंडीच्या माध्यमातून हे सगळं लोकांपर्यंत आपल्या सगळ्या संस्कृतीच्या गोष्टी पोचतायत. आणि खूप छान वाटतंय की हे सगळं घडतंय, लाईव्हली आहे. महाराष्ट्र सगळा न्हावून निघतो या दिवसांमध्ये. मस्त वाटतंय. तिने लाईव्हली हा शब्द वापरला आणि लाईव्हली हा शब्द आज तंतोतंत दिसतोय. आशिष काय सांगशील? फारच कमाल माहोल आहे. एनर्जी कमाल आहे. मी आता आयडियलचा जो दादरचा फेमस दहीहंडी महोत्सव असतो तिकडनं जस्ट आलोय आणि कमाल एनर्जी आहे सगळ्यांची. पथनाट्य झाली खूप सगळी. आणि आम्हाला ऍक्च्युली हंडी फोडताना बघायला नाही मिळाली, कारण पुढे जायचं होतं. पण फारच कमाल उत्साह आहे लोकांचा आणि फार मजा आली. शाल्मिली, लोक थर लावत आहेत, मैत्रीचा एक छान संदेश देत आहेत आणि धमाल करताना दिसतात. तो धमाल पाहत तू इकडे आहे. खूपच मजा. ऍक्च्युली मी ग्रोईंग अप खूप मराठमोळ्या वातावरणात नव्हते ऍक्च्युली, मी ज्या इथे राहते. तर म्हणजे सुपरस्टार सिंगर ह्या निमित्ताने मी हे सगळं बघायला मिळतंय. मला इतकी मजा येते. आणि जसं संपदा म्हणाली तसं सोशल मेसेजेस देत आहेत दहीहंडी थ्रू. आणि खूपच छान. म्हणजे महिला सुरक्षितता आणि सायबर सिक्युरिटी अशा खूप सारे सोशल मेसेजेस देत आहेत. स्किट्स एक तयार केलेली आणि आम्हाला इतकी मजा आली. ऍक्च्युली खूप वातावरण असं, जस्ट पाऊस पडला होता, थोडंसं गरम होत होतं, पण आम्हाला काहीच फिकीर नव्हती त्याची. आम्ही फुल इन्व्हॉल्ड होतो त्या स्किट्समध्ये आणि खूप मजा आली. आणि आय थिंक 2-3 दहीहंडी आपण बघितली का? हा, बघितली. खूपच मस्त. आणि काय उत्साह असतो. आणि आय थिंक ते सगळी लोक दे लुक फॉरवर्ड टू दिस डे, कारण सगळ्यांसाठीच हा दिवस एक अतिशय उत्साहाचा आणि मजेचा असतो. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप मजा आली ते बघताना. ट्रॅफिक आहे ते ठीक आहे, घाम येतोय ते पण ठीक आहे, पाऊस पडतोय ते पण ठीक आहे, पण दहीहंडीचा उत्साह वेगळा आहे रे. मला इतकी मजा येते दरवर्षी दहीहंडी या सणासाठी. एकतर आयदर आम्ही कुठेतरी परफॉर्म करत असतो, नाहीतर आम्ही तुमच्या बरोबर असतो इंटरव्ह्यू करायला. त्यामुळे ती एक दरवर्षीची आपली ठरलेली मजा आहे. प्लस मला 2 महिने आपले सगळे गोविंदा प्रॅक्टिस करत असतात त्या थरांवर थर चढवण्याची. मला एक गोष्ट फार भारी वाटते आपल्या सगळ्याच मराठी सणांबद्दल, की ना सण जवळ आला की आपण सगळे एकत्र होतो आणि आपण सगळे मिळून तो सण साजरा करतो, विच इज अ ग्रेटेस्ट थिंग. आणि आत्ता सध्या तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याची खूप गरज आहे. आणि आपण एकत्र येऊन जेव्हा सगळ्या गोष्टी करतोय, तेव्हा मला असं वाटतं की हळूहळू महाराष्ट्राचं म्युझिक, महाराष्ट्राचे शोज तर फेमस होतातच आहेत, पण आता महाराष्ट्राचं कल्चर, महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा ग्लोबल लेवलला जाईल आणि ग्लोबल लेवलपर्यंत पोहोचेल. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी, कारण आपल्याकडे मुंबईमध्ये स्पेशली बाहेरच्या देशांमधनंही लोक येतात गोविंदा थर लावायला. इस्रायल, इटली असेल, इटलीमध्ये वेगळ्या, त्याला नाव वेगळं आहे, पण आपण बघताना आपण गोविंदाचा थरच म्हणूया. सो फार मजा येते हे सगळं बघत असताना. आत्ताही कुठलाही रस्त्यावरनं जाणारा ट्रक बघितला की त्या ट्रकमध्ये फक्त गोविंद आहेत, वेगवेगळ्या टी शर्टमध्ये, पण वेगवेगळ्या साईजचे सगळे कान्हा आपले आहेत. त्यामुळे फार मजा आली. आणि जसं संपदा म्हणाली की सगळेच म्हणाले की एकदम लाईव्हली वातावरण आहे आणि यू कॅन एन्जॉय एनिवेअर. सो जाम भारी वाटतंय. आणि आता आम्हाला खूप भारी वाटतं की तुम्ही सगळे इकडे आलात. तर आता कोण गातंय? कम ऑन, नेक्स्ट सॉन्ग. आशिष? येस.
शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, गोकुल की गलियों की ओर चला निकला माखन चोर, नंद किशोर शोर मच गया शोर देखो आया माखन चोर. क्या बात आहे, सुपर. पण आपण दहीहंडी म्हटली तर आपण आठवणी म्हणतो, म्हणजे प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी असतात दहीहंडीच्या. असं आहे का पाहिलेली दहीहंडी किंवा त्याच्यात तुमचा समावेश झाला होता, असं काही आठवणी तुमच्या? हो, म्हणजे बेसिकली मी कोल्हापूरची आहे आणि आमच्या इथे बिंदू चौक नावाचा एक खूप मोठा चौक आहे आणि तिथे बऱ्याच सभा भरत असतात आणि अतिशय मोठी दहीहंडी ती कोल्हापुरातली असते आणि तिथे म्हणजे एक तो उत्साह असतो सगळा आणि एकदा असं झालं होतं की दहीहंडीचं सगळं झालं होतं आणि आम्ही सगळे खाली क्राऊडमध्ये होतो, बघत होतो दहीहंडी आणि एक एक म्हणजे त्यांचं ती सलामी असते, पहिल्यांदा ते चढतात आणि मग परत उतरतात. सो ते इतकं एक्साइटिंग वाटतं बघताना आणि म्हणजे आता का फोडत नाहीयेत, म्हणजे पोहोचले तिथेपर्यंत, अरे प्लीज फोडा आणि आम्हाला किती वेळ थांबायचं अजून असं? नाही म्हणजे ते ऑलरेडी तिथेपर्यंत पोहोचलेले असतात आणि ती जी लहान मुलं असतात अगदी वरच्या थराला असतात, गोपाळ, छोटे छोटे बालगोपाळ, तर त्यांचं खरंच कौतुक आहे कारण ते इतक्या, आणि त्यांच्या पालकांचंही आहे, त्यांना ते इतकं धाडस करायला लावतात. खूप छान एक्सपिरियन्स असायचा तो नेहमी दहीहंडी आणि दहीहंडी फुटल्यावर जो प्रसाद मिळायचा तर त्याच्यासाठी आम्ही खास थांबायचो आणि खूप मस्त वाटायचं त्यावेळी. आठवणी दहीहंडीच्या काही? अरे पुण्यात तर फारच जोरो शोरो से असं म्हणतो पण तसं साजरा होते. लक्ष्मी रोड, टिळक रोड इथं सगळीकडे भयंकर गर्दी असते. आता खूप उत्साह असतो आणि खूप उंच थर लावून साजरा होतो हा सण. त्यामुळे पुण्याच्या तर फारच जवळच्या आठवणी आहेत आणि मी दरवर्षी सगळे मित्र जातो आणि बघायला फार मजा येते. भीतीही वाटते त्यांच्यासाठी की एवढे थर लावतायत, कुठे काही गंडायला नको, पण फारच मजा येते. त्यामुळे पुण्याची दहीहंडी मला फार स्पेशल आहे जवळची. आणि आता पुण्याची जशी एक्साइटमेंट आहे कार्यक्रमाबद्दल, खूप एक्साइटमेंट आहे ऍक्च्युली. नुकतीच आमचे ऑडिशन प्रोसेस संपली आणि सो हॅपी टू से की इतके नवीन नवीन चेहरे होते आणि इतके सगळे न्यूली एक्सपिरियन्स करत होते, पण तरी एवढे सुंदर आणि नो स्टेज फ्राईट किंवा आम्हाला ऍक्च्युली खूप आश्चर्य वाटत होतं कारण आम्ही पण त्या वयात होतो आणि मला तरी खूप स्टेज फ्राईट होता तेव्हा आणि मला असं खूप बापरे एवढी लोक आहेत त्यांच्यासमोर कसं गायचं असं व्हायचं, पण कोणीच असं नव्हतं. इतके सगळे मस्त गात होते आणि खूप छान मजा आली आणि थँकफुली आम्ही चौघं एकमेकांना आधीपासून ओळखतो, आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत आधीपासून, त्याच्यामुळे आय थिंक खूप मजा येणार आहे. शूटिंग सुरू झाल्यानंतर वगैरे तर खूपच मजा येणार आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. आणि खरं तर सुरांचा जलवा सुद्धा आहे. रोहितकडे येण्या अगोदर मला वाटतं आपण अजून एक गाणं घ्यावं का सबदा? नक्की. आता मी तुला एक आठवण सांगते. आयडियलची दहीहंडी जेव्हा बघायला गेलो तिथे एक अंध मुलांचाही ग्रुप आला होता जो दहीहंडीसाठी, आणि ते म्हणजे नॉर्मलच दहीहंडी फोडणार होते जे बाकीचेही ग्रुप्स ट्राय करणार होते. तर आम्हाला खूप म्हणजे मोटिवेट झाले मी, खूप मस्त वाटलं. आणि दहीहंडी म्हणजे मुलं तर आहेतच पण मुलींचेही काही ग्रुप्स आहेत, म्हणजे वी कॅन कॉल देम राधिका, गोपिका, वॉट एव्हर. तर त्यांच्या मनातलं असं एक गाणं. आज पहाटे श्रीरंगाने, आज पहाटे आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग, साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्ता समटिपले ग, मी मजहर पुन बसले ग, सखी मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन. क्या बात आहे, सुपर्ब. आणि खऱ्या अर्थानं आपण असं कार्यक्रमाचा भाग होणं विथ फ्रेंड्स, फॉर ऑल द फ्रेंड्स, ऑल द फारच भारी. एकतर युनिक कॉन्सेप्ट आहे. सुपरस्टार सिंगर पहिल्यांदा आपण आपल्याकडे करतोय आणि आवाज उद्याचा जी आमची टॅगलाईन आहे, विच इज गोइंग टू बी अ रिअल सेन्स मध्ये ती तशी असणार आहे. कारण युजली आपण जेव्हा सगळे पार्टिसिपंट्स बघतो ना, तर तेव्हा आपण एका जागी थांबतो, मग सगळ्यांना आपण एका जागी बोलवतो आणि मग आपण ऑडिशन्स घेऊन आपण त्यांना सिलेक्ट करतो. या वेळेला ना
आम्ही ऑडिशन्स घ्यायला गेलो होतो. म्हणजे आम्ही सगळी कॅप्टन्स मिळून प्रत्येक गावात जाऊन कुठे काय टॅलेंट मिळतंय, कुठे काय रॉ टॅलेंट आहे का. सो वी ट्राईड आवर लेवल बेस्ट. आणि जी सगळी छान मुलं आलेली आहेत, मुली आलेल्या आहेत, जे आपल्या कार्यक्रमात तुम्हाला दिसणार आहेत सुपरस्टार सिंगरमध्ये. सो तुम्हाला फार मजा येणार आहे. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला नवीन गायक आणि नवीन गायिका मिळणार आहेत. सो फार मजा येईल. आणि एक संगीताचा महोत्सव असल्यासारखंच असणार आहे अख्खं. वी आर गोइंग टू सेलिब्रेट म्युझिक. त्यामुळे आणि खरं तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सगळेच कलाकार सांगताना दिसत आहेत. वेगळ्या गोष्टी तिकडे सुरू आहेत. नव्याने गोष्टी लोक कामं करायला लागलेत. आता नव्याने एक गाणं आलंय आणि ते पण दहीहंडीच्या दिवसांमध्ये आलं रोहित राऊतांचं. सर गाण्याबद्दल सांगा आणि आमच्यासाठी सांगा. येस. सो कॉन्सेप्ट वॉज की दरवर्षी दहीहंडीला आपण कुठे ना कुठेतरी जातो, परफॉर्म करतो आणि नेहमी आपण गोविंदाची ती गाणी गातो जी आपल्याकडे सगळीकडे वर्ल्ड फेमस आहेत. सो मला पण एक कुठलं तरी असं गाणं हवं होतं माझं किंवा माझ्या आवाजातलं, जे मी कुठेतरी दहीहंडीला किंवा गोविंदाच्या दिवसांमध्ये परफॉर्म करू शकेन. सो गुरु नायर यांनी ते प्रोड्यूस केलं, त्यांनी बनवून ते घेतलं. आणि फू बाई फू नावाचं गाणं आहे, जी आपली पारंपरिक चाल आहे त्याच्याच अराउंड. सो आभाळी बांधला दोर, आता लागू दे असा हा जोर, चढायच बिन घोर, कोण टिकणार आपल्या समोर, हा आनंदाचा पोरला विजीवाला घोर, झाला गल्लीत हा बोल बाला रे, नंदाचा पोरला विजीवाला घोर, झाला गल्लीत हा बोल बाला रे. फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझा गोविंदा तू र गोविंदा तू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझा गोविंदा तू र गोविंदा तू. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा खूप नवीन गाणं आणि फ्रेश गाणं सादर होतं, फ्रेशनेस आपल्याला दिसून आलाय. मस्त आलंय रोहित गाणं. आणि हे आता कमालीच. स्टुडिओमध्ये एक अशी शांतता निर्माण झाली रोहित गायल्यावर. अरे असं वाटतं आता येणाऱ्या प्रत्येक दहीहंडीला हे गाणं झालंच पाहिजे भाई. हॅज टू बी डन. आशिष, तू म्हणत होतास की अशा कार्यक्रमानिमित्तानं एक खूप चांगलं मैफल करण्याचा प्रयत्न आहे प्रेक्षकांसाठी. आणि खरं तर मला वेगळं वाटतं की ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली होती, इज इट गोइंग बॅक देअर? कारण तुम्ही आज त्या मुलांना बघताय ज्या मुलांकडे कदाचित तुम्ही तुमच्या लहानपणी बघू शकला नसतात. आज ते जे चुका करताय ते तुम्ही केलं असतील, ते तुम्हाला सांगायचं. इज दॅट द वे टू गो फॉर? 100%. जेव्हा या मुलांना काल किंवा आम्ही ओव्हरऑल जी ऑडिशन्स घेतोय आता, तेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा आम्हाला नक्की हे वाटून गेलं की यार आपण पण काही वर्षांपूर्वी या ठिकाणी होतो आणि आपल्याला पण ह्या गोष्टी वाटून गेल्यात की ती भीती, दडपण, खूप वेळ ऑडिशन नाही झाले त्यामुळे आवाजच दमलाय वगैरे. तर या सगळ्या गोष्टी आम्ही कन्सिडर करूनच ऐकलंय त्यांना की ओव्हरऑल ॲज अ पोटेन्शियल ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट, त्या पर्टिक्युलर सिंगरचं जे पोटेन्शियल आहे त्याचं ते लक्षात घेऊन सिलेक्ट केलंय. आणि आत्ता सुद्धा ओव्हरऑल अख्ख्या कार्यक्रमात आम्ही जो एक्सपिरियन्स जमा केलेला आहे ओव्हर द इयर्स, तो आम्ही सगळा त्यांना देणार आहोत. आणि तो एक खूप पॉझिटिव्ह एक्सचेंज आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही काहीतरी शिकणार आहोत. आणि आता आपण अजून एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे शाल्मलीचं गाणं राहिलं, राईट? आणि मधल्या काळी शाल्मलीने इंस्टाग्रामवर जो काही छान एकदम आपण मराठीत कसं गातो मग हिंदीत कसं गावं जे केलेलं फॅन्टॅस्टिक होतं. आता एक गाणं आम्हाला प्लीज ऐकू. येस, आय थिंक मी हे जे गाणं गाणार आहे ती फेज मला खूप कृष्णाबद्दल खूप आहे, कारण मी लहानपणापासून महाभारत बघत आले, त्याच्यामुळे मला ही फेज कृष्णाची खूप आवडते, ज्या फेजचं मी गाणं सुरू करणार आहे आता. मन में राधे को कान्हा जो बसाए, तो कान्हा काहे को उसे न बताए, प्रेम की अपनी अलग बोली अलग भाषा है, बात नैनों से हो कान्हा की यही आशा है, कान्हा की ये जो नैना है छूने गोपियों के चैना है, कान्हा की ये जो नैना है छूने गोपियों के चैना है, मिली नजरिया हुई बावरिया गोरे गोरे से कोई गुजरिया, कान्हा का प्यार किसी गोपी के मन में जो पले, किस लिए राधा जले राधा जले राधा जले, राधा कैसे न जले राधा कैसे न जले, आग तन मन में लगे राधा कैसे न जले राधा कैसे न जले.
सुपर्ब. आणि खऱ्या अर्थानं खूप धमाल सुरूच आहे आपली. आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्या गोष्टी बघतोय. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. वेळात वेळ काढून तुम्ही आज इथं आलात. एवढा सगळा उत्साह तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. पण आमच्याकडे हंडी आहे, त्यामुळे तुम्हाला पटकन ती फोडायची आहे, कारण मग ती हंडी तुम्ही जी फोडली तोच आनंद तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात मिळतो, एवढीच अपेक्षा आमची. या आपण हंडी फोडूया प्लीज. रोहित भाई कुछ हंडी फोडेपर्यंत काही गाणं गायचं तुम्हाला गाऊ शकतो. कधी हातात हात कधी पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही, जावे शिवर टांग दुनियादारी, जावे शिवर टांग दुनियादारी, लय मिठी छुरी आपली यारी, खुन्नस दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा, खुन्नस दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थात जसे तुम्ही हंडी फोडले तोच आनंद तुम्हाला या कार्यक्रमात आयुष्यभर मिळतो, एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. तुम्ही पाहताय खरं तर हंडी छान फुटलेली आहे आणि शब्द पण आता चुकतात, पण काय उत्साह वेगळा आहे. आणि हा उत्साह महाराष्ट्रभर सुरू होणार आहे पुढारी न्यूजवर. पाहत्रा पुढारी न्यूज.